निघाली निघाली निघाली, गाडी सुटली पळा 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 पळा, गाडी सुटली. तुझी नात भांडते माझ्या बरोबर, म्हटले तू काय अशी बोलूच नको, तू मला फसवलं म्हटले. ही बघा, हा हा हा, ह्याला म्हणतात व्ह्यू. डे 2. आता चाललो आपण बीचवरती. ऑलरेडी रेवा मी कल्टी मारली आहे, गेली आहे, फ्रेश होत होतो. कारण का तिला थाराच नाही अजिबात. ती जी सुटली आहे कालपासून, ती गाडीतनं जी उतरली ती सरळ चालत बीचवरती. रात्री आलो, यायलाच मागे ना, अंधार पडला तरी. आता ती सकाळीच उठली. सकाळी उठल्यापासून मला डॅडी चल डॅडी चल डॅडी चल. ती तिच्या आजी आजोबांना घेऊन ऑलरेडी गेली आहे. तर आपण जाऊया. श्रद्धा पण झाली आहे रेडी. छोटासा व्ह्यू दाखवतो तुम्हाला, इकडून दिसणार नाही पण हा इथून सगळा असा परिसर आहे. आणि हा इथून सरळ समोर दिसतो तो बीच आहे. त्यामुळे एकदम बीचच्या जवळ प्रॉपर्टी घेतलेली आपण, किंवा बीचच्या समोरच रूम घेतली आहे की जेणेकरून एन्जॉय करू शकू. तर आज अख्खा दिवस आपण आज इथेच आहे. आणि मग इथून थोडं फिरूया. थोडं 1-2 गोष्टी आहेत आसपास, ते बघूया. आणि उद्या जाताना एक वेगळा रूट बघितला आहे, बघू त्या रूटने हे लोक कधी गेले नाहीत, मी गेलो आहे तर बघू तो रूट ट्राय करू. हे असं काय रूम्स आहे तिथे, ही आपली रूम आहे. आणि इथे अजून एक ही मोठी रूम आहे. एखादी मोठी फॅमिली आली तर इथून मस्त असं उतरायला भारी लोकेशन आहे. ते असे छोटे छोटे ह्याने घरगुती बनवलेले आहेत आणि मस्त भारी एक नंबर लोकेशन आहे. मस्त माडाची झाडं, नारळाची झाडं. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट मला ना हे वाटतं, इथून त्यांचं घर आहे समोर, ते पाठीमागे घराच्या बाहेरच पार्किंग आहे. आणि हा जो असा रस्ता येतोय हा असा डायरेक्ट बीचवर, मस्त एकदम. काय म्हणते श्रद्धा, कसं वाटतं हे लोकेशन आहे ना? सगळ्यात मेन तर आप्पा, मम्मी आणि रेवा तिघं पण खुश आहे. आणि हे काका आहेत, हे काका आपले ओनर आहेत निलांबरीचे. काका खूप मस्त प्रॉपर्टी आहे तुमची, खूप छान. आलो आम्ही बीचवर, हे मस्त आहे एकदम. आणि बघा हे असे छोटे छोटे कॉटेजेस पण आहेत, हे सगळ्यात भारी आहे सध्या. पण तिकडे कशा ना तो फक्त डबल बेडवाला आहे. आणि काय म्हणतात त्याला, एवढी गर्दी आहे सुट्ट्यांमुळे. बघा मस्त हे कॉटेजेस आहेत, हे त्याचे बाकडे बिकडे दिले, एकदम भारी. हे अजून एक रूम आहे मस्त या इथे. अजून एक रूम आहे आणि हा समोर बीच आहे. आणि छोटीशी एक रिव्हर क्रॉसिंग आहे. सध्या इथे एक ब्रिज पाहिजे होता कुठे, छोटासा ब्रिज पाहिजे होता, छोटासा ब्रिज. काय रात्रीमध्ये संध्याकाळी 5:30ला पोचलो. पण 5:30ला पोचल्यानंतर ही लोक जी पळत गेली दान 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 ती डायरेक्ट. आणि मी गाडी बिडी लावेपर्यंत, चेक इन विक इन करेपर्यंत उशीर झाला भरपूर. त्यामुळे थोडं लेट पोचलो. आणि कॅमेरा श्रद्धाकडे होता, फोन पण श्रद्धाकडे होता, सगळं श्रद्धाकडे होतं बॅगेत. आणि श्रद्धा अशी धावत गेली, त्यामुळे मला काय शूट करता नाही आलं. म्हटलं आज अख्खा दिवस आहे मस्त. हे बघा असं चालत आलं, आपण गेलो बीचवरती. हे बघा ऑलरेडी पोचलेली आहे, ऑलरेडी तिची कामं चालू झाली खेळायची. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग रेवा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एवढ्या सकाळी सकाळी उठून काय करायला आलीस इथे? आम्ही इथे तुम्ही जा तिला घेऊन ना पहिला तिकडे. मम्मी
सकाळी सकाळी एकदम जायला पाहिजे होते. तिला दाराच नाही बोललो ना मगाशी. हे बघा निघाली निघाली निघाली. गाडी सुटली पळा 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 गाडी सुटली. काय बोलू, तेवढ्यासाठीच आले फक्त तेवढ्यासाठीच बस. मज्जा चालू आहे तिची. Wide awake, all the memories are on replay. I reach for you, but you're thousands of. चला आजी पण सज्ज झाली. आजी आजोबा पण सज्ज झाले. मम्मी पण सज्ज झाली आहे. चालू झाले आप्पा चालू झाली. सकाळी सकाळी चालू झाले. काय हो सकाळ काय झाली आता? सकाळी सकाळी उठल्यापासून डॅडी झोपलाय, डॅडीला झोपून दे आपण जाऊया. आय, खडा बसले बसले पाण्यात बसले. ती बघा याच्या अगोदर पण आलो आपण गुहागरला पण मज्जा. I made you turn away from all the things we were. Now I don't know what to do. नवीन नवीन कासव आलाय. कासव बघ बघितलं. ही तर लहानच होऊन जाते. आता तिथे खेळून झालंय. आता तू काय शोधते? सेल शोधते. ती बघा ती एक सेल्स. हा काय पाण्यात जा. किती सेल्स भेटतात तुला? भरपूर सेल्स भेटतात. दाखव. सॉरी दाखव. व्हेरी गुड. दाखव. छोट्या छोट्या सेल्स आहेत का रेवासारख्या छोट्या छोट्या. आणि छोटे छोटे क्रॅब पण आहेत. क्रॅब मस्त मजा करतोय आम्ही आहे ना रेवा. अरे क्रॅब कसे होते? क्रॅब ती कशी उडी मारत होती. भुका लागलेल्या, ताण लागलेली. हे बघा रेवासाठी आईस्क्रीम आणि पाण्याची बॉटल. थोडीशी चहा पियालो. कॅमेरा तिकडे फोनमध्ये शूट करतो. फोटो सेशन चालू आहे. भुका लागलेल्या आम्हाला म्हणून वडापाव घेऊन आलो. अगं खा पहिला तो. ही बघा ती ऐकतच नाही. खायचं होतं ते खायला पण ती गेली नाही म्हणून आम्ही चालत जाऊन घेऊन आलोय दुकानात. Made you fall out of love. I made you give up on us. I made you turn away from all the things we were. आता आजी डॅडी आणि मम्मीची टर्न झाली. आता आजोबा गेले. ती आजीला हाक मारते. आजी पण पळाली. सध्या तू लहान झाली. मला लहानपणी कधी यायला नाही मिळालं ना पिक्चर जास्त. हो काय? पप्पा बघणार आहेत ब्लॉग तुझा. बघू दे, त्यांना माहिती आहे त्यांनी किती घेऊन गेलेत मला. असं ऊन आलंय. तापलोय आम्ही नुसते एकदम गरमीनी. ए माऊ कॅब घाल. कोण आहे? खेकडा. हे कॅब घाल. बघ आता ही छान दिसते. इथे बघ. चलो चल 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 जाऊया जरा रूम वरती. तिचं काय खेळणं संपत नाही. जाऊया रूम वरती मस्त थोडं फ्रेश होऊया. कुठे आजूबाजूला काय प्लॅन असेल, काय जवळपास असेल. चल भांडते भांडते माझ्या बरोबर. मम्मी तुझी नाद भांडते माझ्या बरोबर. एन्जॉय करा. तिला आता ऊन चढलंय. तिला आम्ही सांगतोय चल संध्याकाळी परत येऊया. म्हणते तू माझ्याशी बोलूच नको, तू मला फसवलं म्हणते.
माझा भाऊ बघ ही बघा उलटी होणार आता काय सांगू तिला भाऊ बघ हा ती एवढी हे बघा ती रागवली सॉरी तर मी जाऊ पुढे पूर्ण टॅन झाली टॅन मी पुढे हे बघा हे मी बघा जाऊ पुढे काहीतरी चीन झालं आप्पा हे किती मस्त वाटतं ना चुलीचं धूर आहे ना कोकणाची चूर खासियत चूर चोरीचा धूर हे बघा मस्त भारी वाटतंय ते भारी असं घराच्या पाठीमागनं असं चुलीचा धूर येतोय आणि हे असं आवर आणि हे इथे समोर समुद्र हा 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 आणि ही रुसलेली पोरगी माझी बोलू नको माझ्याशी माझ्या पुढे चालू बोलू नको. यांनी पण खूप मजा केली अजून संध्याकाळी करायची आहे मस्त पैकी माझा है ना पण कसं वाटलं आवर मस्त आहे ना छान आहे छान आहे हा? आपण कोकणी माणसं आपल्याला आवडणारच आहे सगळं मग. ताड माड माड. पण मस्त समुद्र. वाटतं बघा काय वाटतंय हा. मस्त सगळ्यात भारी तर मला हा ना आप्पा हा एवढा हा इथून असा तिथपर्यंतचा छान आहे, व्ह्यू प्रश्नच आवडला नाही. मस्त आहे मस्त आहे एवढं छान वाटतंय बघा हे दूर याच्यात दिसतंय की नाही माहित नाही गोप्रो मध्ये पण चुलीचा दूर मस्त ते आहे ना येणारी तिथे पुढे सूर्यकिरण काय- अरे वा ऐ ती अजून पण रुसलेलीच आहे तिला जायचंच नाही घरी हे बघा हा बंबई हा कालपासून त्यांनी चालू ठेवलाय पारंपरिक बंबई हा आता या एकदम कडक पाणी ते इथून सगळ्या रूम्सला सप्लाय होते कारण का त्यांना माहिती आहे आता की सगळे आलेत बीचवरनं फिरून हा आता आपण वाडीत राहायचो तेव्हा असे बंब होते पितळ्याचे मोठे आमच्या लहानपणी असेच होते असेच पितळेचे बंब बंब. होते मस्त आणि हा पैकी. खास अगदी खास याला ब्रॉयलर बघा ना काय काय व्ह्यू वाटतो तो मस्त ब्रॉयलर बंब ब्रॉयलर म्हणतात मस्त दूर येतोय त्यांना मस्त पण माडाची त्यांना झाडं पण shoot कर. हे घर हो आलो Few minutes later. चलो रेडी झालोय जरा फिरून येऊया काहीतरी खाऊया वाजलेत 1 वाजलाय एक देऊळ आहे आपलं कुलदैवताचं इथे शृंगारतळीपासून थोडं आत आहे पवार साखरी जे आपलं गाव आहे ॲक्च्युली तर तिकडे आपल्या कुलदैवताचं मंदिर आहे तर तिकडे जाऊन थोडं नमस्कार वगैरे करून मग थोडं फिरून वगैरे रिटर्न येऊन आराम करू जेवू झोपू आणि मग परत बीचवर पण मस्त बनवलं मी आवडली मला ही प्रॉपर्टी हो त्यांचं घर आहे ज्यांच्या प्रॉपर्टीची आहे जे ओनर आहेत त्यांचं हे घर आहे आणि हा सगळा बीचपर्यंतचा परिसर त्यांचा आहे पोचलोय त्या मंदिराच्या इथे तेव्हा किती चाललीस हां मला काय गाडी आणता आली नाही इथे आजी चालले रस्ता विचारलेलो एका ठिकाणी विचारलं या आजी घेऊन आले आपल्याला आणि आपलं हे कुलदैवताचं मंदिर आहे म्हणजे जे आपल्या गावचं मंदिर असतं ते गेल्या वर्षी आलेलो परत यावर्षी आलो तेव्हा या मंदिराचं काम चालू होतं जीर्णोद्धार चालू होतं मस्त आठवडी बाजार लागलाय हे शृंगारतळी
बाजारवर जाऊ. मस्त केवढा मोठा बाजार आहे तो. घरी जायचं नाही काय नाही. लसूण विचारलं पाहिजे. भाज्या बिज्या सगळं आहे. हा फळं बिळं छोटे छोटे आहेत पण वरती आहे ना कशाला खाली गेलीस. कपडे बिपडे पण आहेत सगळे बघ. सगळा पूर्ण फळं बाजार आहे. बिळं सगळे. मगाशी मी सांगत होतो ना काल की संध्याकाळचा व्ह्यू सनसेटवाला का वाटतंय बघा. सुपर. हा 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 ह्याला म्हणतात व्ह्यू. भारी. सकाळी गर्दी कमी होती है ना, आता संध्याकाळी गर्दी भरपूर आहे है ना. संध्याकाळी खूप ते ह्याच्यामुळे सनसेटमुळे भारी. सकाळी पण खेळली आहे आणि आता पण खेळते बघा. काय हिचं खेळलं संपत नाही राव. खरंच डेंजर डेंजर खेळणं आहे तुझं रेवा. किती खेळणार पाण्यात. हा Filled with all the things I didn't say, that I will make it okay. Turn back time, never let you slip away. Every heartbeat, every सध्या मुंबईचा सनसेट आणि हा सनसेट कसला भारी वाटतं ना. एकदम वेगळा वाटतो. हे बघा अजून दोघींचे खेळ नाही संपले. दोघींचे म्हणजे मम्मी कंटाळली नाही दमली आहे दमली. बरं, रेवा आणि दमली रेवा नाही. दमली नाही अजून. त्यांचं अजून चालूच आहे. हे बघा पण जो व्ह्यू आहे महाराष्ट्र. सध्या दादा चौपाटीची आठवण येते की रे तुला. बिलकुल नाही. दादा चौपाटीची पण आठवण येते. मी जातच नाही त्या चौपाटीवर. made you fall out of love, I made you give up on us. I made you turn away from all the things we were. Now I don't know what to do. Made you fall out of love, I made you give up on us. पण सध्या किती निवांत वाटतं ना इथे है ना. एकदम भारी निवांत मुंबईच्या वाटतं. दगदगीमध्ये ना आज एवढी कामं करून नंतर आत्ता येऊन आम्ही बसलो एकदम रिलॅक्स. टेन्शन नाही. एवढी गर्दी आहे इथे. हे बघा खूप गर्दी आहे. एकदम मस्त रिलॅक्स वाटतंय. मस्त. सकाळी पण आम्ही आलो इथे. दुपारी मस्त फिरलो. आपला जे गावातलं मंदिर आहे त्या मंदिराला जाऊन आलो. त्याच्यानंतर तिथून जेवलो. ॲक्च्युली लेट झालेला आम्हाला तर जेवण कुठे भेटत नव्हतं. कुठे खूप गडबडीत आम्हाला जेवण भेटलं. पटापट जेवलो. रूमवरती येऊन थोडा आराम केला आणि परत आता बीचवरती येऊन बसलो आहे. आता उद्या सकाळी बघू. रेवा मॅडम तिथे येणारच परत येणार ती परत उद्या सकाळी येणार बीचवरती. मग ते झालं की मग आपण निघू. एक वेगळा रूट बघू. ट्राय करू. फेरीवाला लोकांनी कधी घेतला नाही. मी खूप अगोदर गेलो आहे. बघू ट्राय करू आपण उद्या जायला तिथून. आता हा ब्लॉग इथे एंड करतो कारण का खूप मोठा होईल. त्यामुळे भेटू नवीन ब्लॉगमध्ये उद्या. बाय बाय. टेक केअर. सी यू.